मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं, आम्ही पहिल्यांदा तर सेवागिरी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता पुढचा प्रवास चालू केला. तर म्हणलं पहिल्यांदा आता थोडंसं कॉफीचा ब्रेक घेऊयात, कारण की बराच वेळ झाला होता, निघालो होतो, त्यामुळे तेच थांबलो होतो आणि पहिल्यांदा तर कॉफी घेतली. त्यानंतर ते झाल्यानंतर आम्हाला नाश्ता तर करायचाच होता, त्याच्यामुळे एका ठिकाणी थांबलो होतो आणि पहिल्यांदा ब्रेकफास्ट ऑर्डर केला. आणि ते तर नेहमी माझ्याकडेच असतं की काय ऑर्डर करायचं आहे. आणि ॲज युज्युअल मला नेहमी आहे ना, आजकाल मसाला डोसाच खायला खूप जास्त आवडतोय, त्यामुळे मोस्टली आम्ही सगळ्यांनी तोच घेतला होता. जाता जाता तर आम्हाला पंढरपूर लागलं, पण ॲक्च्युली आम्ही इथे येताना येणार होतो, त्याच्यामुळे मग आत्ता काय आम्ही जात नव्हतो, त्याच्यामुळे मग इथूनच पहिल्यांदा दर्शन घेतले आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास गाठला. कारण की पुढे आम्हाला तुळजापूरपर्यंत जायचं होतं, त्यामुळे मग आम्ही लवकर गाडी मारली आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो तुळजापूर येथे पहिल्यांदा दर्शन घ्यायला. पण प्रचंड जास्त गर्दी होती, त्यामुळे मग आम्हाला खूप जास्त गर्दी फेस करावी लागली आहे, कारण की आम्ही नेमकं सुट्टीच्या दिवशी गेलो होतो. आणि बघा, मस्त असं आमचं आईचं दर्शनसुद्धा झालं, खूप छान वाटलं. बऱ्याच दिवसांनी आम्हाला जायचं होतं आणि आम्ही इतक्या दिवसांनी तुळजापूरला आलो आणि त्यानंतर ओटी वगैरे पण घेऊन आलो होतो आणि ते सगळं भरून घेतलं. आणि त्यानंतर दर्शन झाल्यानंतर मस्त असं बाहेर येऊन मंदिराच्या बसलो होतो शांत आणि प्रसाद वगैरे घेतला होता, तोच प्रसाद खाऊन घेतला. आणि त्यानंतर बघा, इथे सगळी फॅमिली कशी मस्तपैकी बसली होती आमची. आणि ना खरंच फॅमिलीसोबत जायला खूप छान वाटतं आणि इतकं प्रसन्न वाटलं ना मंदिरात जाऊन की काय बोलायला नको. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.